अशोक खराचे लाखो अनुयायी आहेत असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। खरातच्या कारनाम्यांना अनुयायी जबाबदार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्री गिरीश महाजनांनी मोठं विधान केलंय। खरात ढोंगी साधू आहे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। रुपाली चाकणकरांचा ढोंगी महाराज अशोक खरातचा पाय धुतानाचा फोटो समोर आलेला होता आणि यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं होतं। यावरून गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅप्टन खरातचे पाय धुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का, त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। अनेक महाराज आहेत, आपण बघितलं असेल या 10-15 वर्षाच्या काळामध्ये अनेक जे मोठे मोठे महाराज स्वतःला स्वयंभू महाराज करून घेतलं होतं, त्यांचे अनेक लाखो अनुयायी आहेत। खरं म्हणजे तर त्यात कोणाची चूक आहे असं म्हणणारच नाही ना। इथं आपला समाज कसा सगळा भाऊक आहे, त्यामुळे महाराज म्हटलं की आपली पप्पा त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल। पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगणच जबाबदार आहेत, तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही। पण अशोक खरात हा एक ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे। मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे।